लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की आता कशा पद्धतीने कबीर सखीमधली बायको जागी करणार आणि पुन्हा एकदा दोघंजणं आनंद साजरा करणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर इकडे जो कबीर आहे त्याने सखीलाही जॉब दिलेला आहे आणि सखीबरोबरच त्याने आता कालंदीलाही नोकरी दिलेली आहे, कारण कालंदीला कामाची खूप जास्त गरज होती. मग आता कबीर, कालंदी आणि सखी तिघंही एकाच ऑफिसमध्ये असताना आता कालंदी जी आहे ती कबीरकडे येते आणि कबीरबरोबर ती बोलत असते. आता कबीरला ती म्हणते, हे घ्या, मी सकाळ सकाळ बाबांचं दर्शन घेतलं होतं आणि तिकडे छान खिरीचा प्रसाद मिळत होता. मी सगळ्यांसाठीच ऑफिसमध्ये आणला आहे, तुम्हीसुद्धा घ्या. त्याबरोबर मग आता कबीर म्हणतो बाबांच्या दारातला प्रसाद आणि नाही म्हणेन द्या. आणि मग आता तो प्रसाद घ्यायला हात पुढे करतो. आता कालंदी चम्मच पुढे आणते. इतक्यात कबीरचा फोन वाजतो. कबीर हात पटकन बाजूला घेतो आणि त्यामुळे प्रसाद कबीरच्या शर्टवरती सांडतो. आता तो प्रसाद कपड्यांवर सांडल्यामुळे मग कालंदी म्हणते, हो सॉरी माझ्यामुळे तुमचे कपडे खराब झाले, मी साफ करून देते. आणि मग ते आता लगेचच ते कपडे साफ करू लागते. त्यावेळी मग आता कालंदीला लगेच कबीर म्हणतो, नाही अहो इट्स ओके. कालंदी म्हणते, अहो सॉरी, खरंच सॉरी. त्यानंतर मग आता कालंदी म्हणत असते, अहो माझ्या लक्षातच नाही आलं तुम्ही हात बाजूला करता येते, नाहीतर मी प्रसाद तसा द्यायला गेलेच नसते. त्याबरोबर हे सगळं काही आता सखी बघत असते आणि हे सगळं काही बघून आता सखीला खूप जास्त राग येतो. सखीच्या आतली बायको जागी होते. ती विचार करते, ही मुलगी कोण आहे आणि ही कबीरजवळ इतक्या जवळ का करते? हिला माहीत नाही आहे का मी इथे त्याची बायको आहे ते? आता काही नाही, आता मला मध्ये पडावंच लागेल. मग ती मध्ये येते आणि म्हणत असते, एक्सक्यूज मी प्लीज, काय चाललं आहे हे सगळं आणि माझ्या नवऱ्याच्या इतक्या जास्त जवळ काय करताय तुम्ही? कालंदी म्हणते, मी ते साफ. त्याबरोबर मग आता कालंदीला लगेचच सखी म्हणते, गरज नाही आहे तुम्हाला साफ करण्याची, त्याला दिलेत ना देवाने 2 हात, त्याशिवाय स्वतःचे 2 हात असून इथेच त्याची बायको आहे, तिलासुद्धा 2 हात आहेत, 4 हात आहेत त्याच्याकडे. जर त्याला हवं असेल तर तो मला सांगेल साफ करायला किंवा स्वतः करून घेईल. तुम्हाला एवढं करण्याची खरंच गरज नाही आहे. द्या इकडे तो टिशू. आणि मग सखी कालंदीला म्हणते, कामं असतील ना तुम्हाला? नाही म्हणजे नवीन जॉईंट झाला आहे म्हटल्यावर ऑफिसमध्ये बरीच कामं शिकायचीही असतील, या कामं शिकून घ्या, उशीर व्हायला नको ना नाहीतर नंतर कामं करायला. कालंदी तिकडनं निघून जाते. सखी कबीरला सांगते, स्वतःची कामं स्वतः करायची, सारखं ती मुलगी तुझ्या आजूबाजूला फिरता कामा नये. आता हे सगळं काही किरण बघत असतो. मग किरण आता विचार करतो की अच्छा, म्हणजे सखीला ती कालंदी कबीरच्या जवळ आलेलं आवडत नाही आहे. तर मग किरण कबीरकडे येतो आणि त्याला म्हणतो, कबीर माझ्याकडे ना एक सुपर्ब आयडिया आहे, ज्यामुळे तू आणि सखी कायमचे एकत्र येऊ शकता. त्याबरोबर कबीर म्हणतो, अरे मग विचार कसला करतोय, सांग ना काय आयडिया आहे तुझ्याकडे असली. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, अरे असं काय करतोयस, बोल ना किरण. मग किरण म्हणतो, सखीच्या आतली बायको तुला जागी करावी लागणार आहे. कबीर म्हणतो, नाही कळलं, स्पष्टपणे बोलशील प्लीज. त्याबरोबर मग किरण म्हणू लागतो, अरे कबीर, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या कालंदीबरोबर जवळीक कर. त्याबरोबर कबीर म्हणतो, किरण काय बोलतोयस हे? किरण म्हणतो, अरे आत्ता कसं अनवधानाने ती तुझ्या जवळ आली, सखीने ते बघितलं, सखी रागवली, तिच्यातली बायको जागी झाली. तसंच जर तू तिच्याजवळ आणखीन जास्त थोडा 2-3दा जवळ गेलास ना तर मग आणखीन सखीची चिडचिड होईल आणि सखी आपोआपच तुझ्याकडे परत येईल, तुला काहीही करण्याची गरजच लागणार नाही. त्याबरोबर कबीर म्हणतो, नाही किरण नाही, आधीच एकतर त्या कालंदीचा भूतकाळ बिचारीचा आहे, त्यामध्ये तिच्या बॉसने तिला असंच त्रास दिला होता आणि आता मी हे नाही करू शकत. त्यावर कबीरला किरण सांगतो, हवं तर कालंदीला विश्वासात घेऊन या सर्व गोष्टी सांग. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, किरण अरे पण हे सगळं मला खरोखरच खूप जास्त रिस्की वाटतं आहे रे. त्यावर किरण म्हणतो, कबीर पर्याय आहे का तुझ्याकडे दुसरा? नाही, तुला काही दुसरं सोल्युशन सुचत असेल तर मग आपण तसं करू, माझी काही हरकत नाही आहे. मग मात्र कबीरलाही आठवतं की त्याच्याकडे काहीच दुसरा पर्याय नाही आहे. मग आता कबीर हा किरणकडे बघतो. किरण म्हणतो, अरे नाहीच आहे तुझ्याकडे काही पर्याय, मी जे बोलतोय ते ऐकलंस तर यामध्ये तुझाही फायदा आहे आणि माझाही.
त्यावर मग कबीर किरणला विचारतो, तुझा काय फायदा आहे? किरण म्हणतो, जानू मैत्रीण आहे ना सखीची, सखीचा संसार मार्गी लागत नाही माझ्या मित्राबरोबर, मग जानू काय माझ्याशी गोड बोलणार आहे का? सध्या त्या दोघीजणी एका टीममध्ये आहेत. त्याबरोबर कबीर म्हणतो, अच्छा असं आहे तर बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. मग आता कबीर काय करतो, कबीर मुद्दामून जाणून बुजून कालंदीबरोबर भरपूर जवळीक करत असतो, कालंदीबरोबर गोड बोलत असतो, तिला कमी कामं देत असतो, तिला सोपी हलकी कामं देतो आणि सखीला मात्र जड म्हणजे बिलिंग, परत म्हणजे डेटा मॅनेजमेंट, डेटा स्टोरेज ही सगळी कामं देतो आणि कालंदीला म्हणतो की तुम्ही आराम करा, आज तुमचा पहिला दिवस आहे, आज तुम्ही फक्त कामं बघा, काय कसं करायचं हे बघून घ्या. त्यानंतर मग सखीचा चांगला संताप होतो, पण सखी विचार करते, जाऊ दे, तसंही मी इथे काम करण्यासाठीच आली आहे, मी काहीच बोलत नाही आणि ती काम करत राहते. काम वगैरे संपवल्यानंतर कबीर विचार करतो, मी तुम्हाला राग दिला आहे ना, मीच तुमचं तोंड गोडसुद्धा करेन. तर दुसऱ्या बाजूला आता सखी काय करते, सखी ही तिचं काम वगैरे संपवून घरी जाताना विचार करते की मी सगळ्यांसाठी काहीतरी स्वीट घेते. तसंही आता मला काही वर्षभर ही नोकरी सोडता येणार नाही आहे, वर्षभर तर मी इथेच असणार आहे. तर मग ह्या वर्षभरामुळे माझ्या हातात पगार तर कायमच येणार आहे, त्यामुळे मग छान सर्व मुलांसाठी काहीतरी गोड खायला घेते. आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडतं, मुलांना छान आईस्क्रीम घेते. सखी चाळीतल्या सर्व मुलांसाठी आईस्क्रीम घेऊन येते आणि ती आता मुलांना आईस्क्रीम देते. आता चाळीतली मोठी माणसं म्हणतात, काय गं सखे, फक्त पोरांसाठीच हो आईस्क्रीम, आणि आमचं सगळ्यांचं काय? मागून कबीर येतो आणि कबीर म्हणतो, मी आणलं आहे ना तुम्हा सगळ्यांसाठी आईस्क्रीम. त्याबरोबर आता कबीर लगेचच किरणला हाक मारतो. किरण आता सगळा मोठाच्या मोठा आईस्क्रीमचा बॉक्स घेऊन तिकडे येतो आणि म्हणत असतो आपल्या की कान्हाने सगळ्यांच्यासाठी आईस्क्रीम आणलेला आहे, त्याने सगळ्यांना आईस्क्रीम मिळायला हवं याची व्यवस्था ऑलरेडी केली होती, माहिती होतं त्याला. सखीला जॉब मिळाला म्हटल्यावर सखी मुलांसाठी काहीतरी गोड घेऊन येणारच, म्हणून मग कबीरने मोठ्यांसाठीसुद्धा गोड आणलेला आहे. आता मग कबीर हा मनातल्या मनात म्हणत असतो, खरं तर मला सखीला जॉब मिळाला म्हणून सखीचं कौतुक करायचं होतं, तिचं अभिनंदन करायचं होतं, पण जर मी कौतुक करायला गेलो, रादर मी अभिनंदन जरी करायला गेलो तर सखी माझ्यावरती चिडेल तर चिडेल आणि तिचा मूडही खराब होईल. त्यापेक्षा सगळ्यांनाच आईस्क्रीम आणलं म्हटल्यावर सखीलासुद्धा आईस्क्रीम घ्यावं लागेल आणि तेव्हा सखीचं तोंड माझ्यामुळे आपोआप गोड होऊन जाईल. आणि मग आता लगेचच कबीर हा सगळ्यांना म्हणतो, घ्या ना घ्या, सगळ्यांनी आईस्क्रीम घ्या, की मी माझ्या स्वतःच्या हाताने सगळ्यांना आईस्क्रीम देऊ. सगळे म्हणतात की दे कबीर, तुझ्याच हाताने दे, तू एवढ्या आवडीने आणले आहेस, तुझ्या हाताने दे. मग कबीर सगळ्यांना आईस्क्रीम देत असतो. आता तो सखीकडे सुद्धा आईस्क्रीम घेऊन जातो. त्यावेळी सखी म्हणते, नाही नको, मला नको आहे तुझ्याकडनं काहीही, जा ना त्या कालंदीला दे. त्यावर कबीर म्हणतो, खरंच? त्यावर सखी म्हणते, आण इकडे, आणि कबीरच्या हातातनं ते आईस्क्रीम ती हिसकावून घेते. आता कबीरने जाणून बुजून ठरवून उमजून सखीच्या फेवरेट फ्लेवरचंच आईस्क्रीम आणलेलं असतं. सखीलाही समजतं की याला माझ्यासाठीच आईस्क्रीम आणायचं होतं, म्हणून खरं तर याने हा एवढा घाट घातलेला आहे. पण सखी आता मुद्दामूनच काही बोलत नाही, ती शांतपणे ते आईस्क्रीम खाऊन घेते. त्यानंतर मग सगळी मुलं म्हणतात, सखीताई आता तू कुठे काम करतेस ग? त्याबरोबर मग कबीर हा त्या सगळ्यांना सांगतो की सखी माझ्याबरोबरच काम करते. हे ऐकून सगळ्यांना छान वाटतं, सगळीजणं टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करतात, अभिनंदन करतात की वाव, दोघांना जॉब एकत्रच मिळाला. आता चाळीतल्या मुलांना तर हे माहीत नसतं लहान लहान की कबीर किती मोठा व्यावसायिक आहे ते. त्याबरोबर मग आता कबीर हा तिकडनं जेव्हा खोलीत येतो, कबीरला खूप आनंद झालेला असतो. सखीने आईस्क्रीमही खाल्लेलं असतं आणि त्याबरोबर आज सखीने जेलेसीसुद्धा फील केलेली असते, ज्याप्रमाणे एखादी टिपिकल बायको जेलेसी करेल, अगदीच सखीने तशी जेलेसी फील केलेली असते. त्यामुळे कबीर आनंदाने नाचत असतो की चला, हळूहळू एक एक पायरी मी माझ्या ध्येयाच्या जवळजवळ जात आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे मनस्विनीचा मात्र चांगलाच संताप झालेला असतो. मनस्विनीला राग येत असतो, तिला वाटत असतं की मी माझ्या ध्येयाच्या एक एक पायरी जवळ चाललेली आहे. आता हळूहळू त्या सखीला असाच त्रास होत जाईल आणि बघता बघता ती मरून जाईल. आता तर फक्त ती चाळीत राहायला गेली आहे, पण पुढे तर तिला रस्त्यावर राहण्याची वेळसुद्धा येणार आहे आणि माझं कोणीही काही वाकडं करू शकणार नाही आहे, कारण सखीने ऑलरेडी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून दिलेली आहे. फक्त मला ते पेपर्स कुठल्या तरी सेफ जागी ठेवावे लागतील. त्याबरोबर मग पुढे आता ती परशू आणि मीनाक्षीला म्हणते, तुम्हाला काय वाटलं
होतं की तुम्ही माझ्यावरती रुबाब झाडाल, तुम्ही मला जखमी कराल. पण मूर्खानो, तुम्ही हे विसरलं होतात, वाघीण जेव्हा जखमी होते तेव्हाच ती 2 पावलं मागे जाते. आणि ती 2 पावलं मागे गेलेली असते म्हणजे असं नसतं की तिने हार मानली, तर त्याचा अर्थ असा असतो की वाघीण खूप मोठ्याने झेप घेणार आहे आणि ते तुम्हाला कळलंच नाही. आता बघालच मी तुमची अवस्था दिवसेंदिवस किती जास्त वाईट आणि बिकट करत जाणार आहे ते. त्याबरोबर ते दोघं म्हणतात सरकार आम्हाला, त्यावर मग मनस्विनी म्हणते ए गप्प बसा, उगाचच्या उगाच सरकार आम्हाला माफ करा, सरकार आम्हाला माफ करा. ही एकच कॅसेट माझ्यासमोर लावू नका. तुम्हाला माहिती आहे सरकारच्या दरबारात कोणालाही माफी नाही आणि कोणालाही शिक्षा नाही. सरकारच्या दरबारात न्याय असतो, न्याय, आणि तो फक्त आणि फक्त सरकारच्या फेवरमध्ये असतो, लक्षात ठेवायचं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी सखी असते तिचं सगळेच जण कौतुक करत असतात. सखीला म्हणत असतात की सखे खरंच तू करून दाखवलंच बघ. मला तर वाटलं होतं ती मनस्विनी काही तुझे कागदपत्र देणार नाही आणि त्यामुळं तुला काही नोकरी बी मिळणार नाही, पण तू त्या सखी मनस्विनीकडनं जाऊन कागदपत्र आणलेसच. तर आता कबीर हा विचार करत असतो की मनस्विनीने सखीची जी प्रॉपर्टी हडप केलेली आहे ती परत सखीच्या नावावरती करावी लागेल, काहीतरी जुगाड करावा लागेल. पण काय, मनस्विनीने ते पेपर्स अशा तशाच जागी ठेवले नसतील, कुठेतरी गपचूप दडवूनच ठेवले असतील. ते पेपर्स कसे शोधायचे, काय करायचं? एक काम करतो, गौतम काकांबरोबर बोलतो. गौतम काकांना सांगतो की त्या मनस्विनीवरती दिवसभर दिवसाचे 24 तास लक्ष ठेवा. मग जेव्हा गौतम काका तिच्यावर लक्ष ठेवतील नक्कीच ती गौतम काकांना त्या पेपर्सबद्दल काहीतरी बोलताना किंवा करताना आढळेल आणि मग माझं पुढचं काम कसं करायचं ते मी बरोबर बघून घेईन. सखी काळजी करू नकोस, आज जरी तू अडचणीत असशील आणि तुला माझी सोबतही नको असेल तरी उद्या आपण दोघं पुन्हा एकत्र असू आणि सोबतही असू, लक्षात ठेव. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आता जो कबीर आहे तो सखीच्या भल्याचाच विचार करत आहे, तो सखीला सगळी प्रॉपर्टी मिळवून देण्याचा विचार करत आहे. आता कबीर काय करणार, कशी सखीची प्रॉपर्टी सखीला मिळवून देणार, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये तर सांगाच. पण नेमकं पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र आठवणीने करून ठेवा. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.